राज्यभरातून विविध कार्यकर्ते जे आहेत, वेगवेगळ्या मतदारसंघातले पदाधिकारी हे शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। मात्र अजित पवार गटामधल्या 4 माजी नगरसेवकांना घेऊन विलास लांडे हे सध्या शरद पवारांच्या भेटीसाठी मोदीबागेमध्ये दाखल झालेले आहेत। विलास लांडेंनी यावेळी गेल्या महिन्यामध्ये खरं तर शरद पवारांची भेट जी आहे ती घेतलेली होती। आता पुन्हा एकदा ती शरद पवारांची भेट घेत आहेत। विलास लांडे यांचं अजूनही ठरत नाही, मात्र सध्या ते शरद पवार गटाच्या वाटेवरती असल्याची चर्चा आहे। अजित पवार गटामधल्या 4 माजी नगरसेवकांना घेऊन ते सध्या शरद पवारांची भेट घेत आहेत। गेल्या वेळी भोसरी विधानसभेची जागा जी आहे ती विलास लांडेंनी भाजपचे आमदार महेश लांडगेंच्या विरोधामध्ये लढवलेले होते। मात्र सध्या या विधानसभा मतदारसंघावरती ठाकरे गटामधून सुद्धा महाविकास आघाडीमध्ये दावा केला जातो आणि ठाकरे गटाचे नेते रवी लांडगे हे सुद्धा शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। कदाचित या विधानसभा मतदारसंघावरती ठाकरे गटाकडून दावा केला जाऊ शकतो। मात्र सध्या विलास लांडे जे आहेत ते शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत 4 माजी नगरसेवक असल्याची माहिती आहे आणि 4 माजी राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। सगळ्यांचे 5 दशकाचे ऋणानं बंद आहे आणि अर्थातच विजयदादा शिंदे साहेब आणि आदरणीय पवार साहेब आमच्या तिन्ही कुटुंबाचे अतिशय प्रेमाचे अनेक वर्षाचे संबंध आहेत। कधी राजकीय मतभेद झाले असतील पण आम्ही वैयक्तिक संबंधात कधीही कटुता कोणीच आणू दिलेली नाही। तुमची स्टेटमेंट्स पहा सगळ्यांचे, त्यामुळे एक खूप म्हणजे महाराष्ट्र आणि काँग्रेसची संस्कृतीत लहानाचे मोठे झालेले अतिशय सुसंस्कृत असं राजकारण करणारे हे सगळे नेते आहेत।